आपण आज करणार आहोत पालक पुऱ्या. मी आता एक पावच्या जवळ पालक घेतली आहे. छान धुवून घेतली आहे. हिरव्या मिरच्या घेतल्या. आता हिरव्या मिरच्या पालक आपण बारीक करू. मिरच्या टाकल्या, आता पालक टाकून घेऊ. आपण याला बारीक करून घ्या. आपण याच्यानं अशी बारीक वाटून घेतली आहे. कणिक घेतली आहे. आता आपण याच्यात अर्धा चम्मच हळद टाकली आहे. थोडा आपण मिरची टाकली आहे म्हणून थोडं तिखट टाकूया, चटकमटक करायला. चवीनुसार मीठ टाकू. हे एकजीव करून घेऊ आपण. पूर्ण पालक आता याच्यात टाकून घेऊया. आता भिजवून घेऊ त्याला. एकजीव करून भिजवून घेऊ. भिजवून घेतले आहे. अशा प्रकारे आता आपण छोटे छोटे उंडे करून घेऊ. अशा प्रकारे सर्व उंडे अशा प्रकारे आपण करून बघा. आपली पुरी केली की छान टम्म फुगून राहिली आहे. बघा तेला मला आवडली तर करून बघा. शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या सर्व पुऱ्या अशा पद्धतीने काढून घेऊ.